हाय, वेलकम बॅक टू बियॉन्ड द ऑफिस. वीकेंड टडा. वीकेंड सुरू झालेला आहे आणि आज ब्रेकफास्ट काहीच नाही बनवायचा बिकॉज खूप सारा खाऊ काल फ्रेंड घेऊन आला होता. सयूच्या बाबांचा फ्रेंड आला होता काल आणि त्यांनी खूप सारा खाऊ आणला होता. थँक्स. तर आमच्या इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी पण रिकामं जात नाही, तसा खूप सारा खाऊ घेऊन येतात. त्याच्यामध्ये पण 10% आहेत जे बिलकुल काही नेत नाहीत, चिक्कू. पण 90% असे आहेत की ते खूप सारा खाऊ घरी घेऊन जातात. बेसिकली घरी लहान मुलं असतील तर 100%. आता आज होती PTM, त्याच्यामुळे आम्ही पटापट ब्रेकफास्ट दुसरा काही बनवला नाही, जो खाऊ होता तो खाल्ला आणि आम्ही चाललो PTMला. तर PTMला जात असताना त्याचं काहीतरी चालू होतं की ॲड्रेस माझा तिथे लिहिलेला नाहीये, का नाही लिहिला. म्हटलं आपण विचारूच. त्याच्या बाबांना काहीतरी काम होतं, त्याच्यामुळे ते बोलले की तुम्ही दोघंच जा, PTM करून या, मला सांगा आल्यावर किती मार्क्स भेटले, काय झालं. म्हटलं ठीक आहे. मग काय, गेलो आम्ही दोघंच PTMला. मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे कधी मला टाईम नसेल तर ते दोघं जातात, कधी त्यांना टाईम नसेल तर आम्ही दोघं जातो, कधी दोघांनाही टाईम असेल तर तिघं पण जातो. तुम्ही PTMला कोण कोण जाता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय नाही, आलो. जाताना गप्पा चालल्या होत्या. त्याला म्हटलं काय वाटतंय मग तुला. काय नाही म्हटलं, भीती वाटते. मार्क्स किती पडले. म्हटलं जे असेल ते असेल, बघूया. तर मग गेलो. तिथे गेल्यानंतर आमचा नंबर अजून यायचा होता. टायमिंगचे स्लॉट दिले होते, त्या टाईम स्लॉटप्रमाणे आम्ही टाईमच्या 5 मिनिटं आधी गेलो होतो. थोडा वेळ वाट बघितली, त्याचे पेपर्स बघितले, मार्क्स बघितले, फीडबॅक बघितला, चांगला होता. आणि मला ना असं स्कूलमधलं हे वातावरण बघून माझ्या शाळेची आठवण होत होती, लहानपणीचे दिवस आठवत होते. ते दिवस आठवून काय करणार, आता गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो. तिथे येताना पण त्याचं काहीतरी चालू होतं की मग आता काय करायचं आपण. म्हटलं काय नाही, थोडंसं काहीतरी घ्यायचं आहे, थोडंफार शॉपिंग ते करू आणि मग घरी जाऊ. मग आलो आम्ही एका ज्वेलरी शॉपमध्ये, जे रिसेंटली माझं खूपच फेवरेट झाले. तिथे त्या आंटीकडे खूप भारी व्हरायटी आहे बँगल्सची, नंबर ऑफ बँगल्स आहेत. आणि सध्या मी बँगल्सच्या इतकी प्रेमात पडली आहे की कलेक्शन बनवायला लागली आहे बँगल्सचं. तर त्याच्यामधल्या खूप साऱ्या बँगल्स मी बघितल्या, ज्या ज्या मला आवडतील त्या उचलल्या आणि मला वाटतं एक 4 ते 5 सेट घेतलेच असतील मी. तुम्हाला असं होतं का की म्हणजे बँगल्स बघितले आणि ते न घेण्याचा मोह नाही आवरला, असं होतं का. मला नक्की सांगा, तुम्ही पण बँगल लवर्स आहात का. मग मी एक सेट, त्याच्यानंतर 3 ते 4 असे जे कंगन असतात ना ते घेतले आणि घरी आलो. घरी आल्यावर परत कपडे वॉशिंग मशीन जाताना लावली होती, आल्यानंतर सुकट टाकले, जेवायला घेतलं. सिम्पल होतं, अंडा मसाला, भाकरी काकूनी बनवल्या होत्या. हां, ह्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे की मी माझ्या डेली लाईफमध्ये हेल्प कोणाकोणाची घेते, म्हणजे मी मेड कोणाकोणाला काय काय कामांसाठी लावले, मी काय करते, त्याच्यावरून तुम्हाला मॅनेजमेंट कसं करायचं टाईमचं हे समजेल. मला नक्की सांगा जर तुम्हाला आवडेल की तुम्ही हेल्प कोणाकोणाची घेता आणि कसं मॅनेज करता, ह्या गोष्टी सांगायला. तर ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे. ओके. मग परत त्याला जेवायला दिलं आणि मग तो म्हटला आई मला एकट्याला जात नाही, तू पण ये. मग मी पण आले सोबत. मस्त भाकरी, अंडा मसाला, ग्रीन अंडा मसाला, कारळ्याची चटणी खायचा मूड झाला, ती मी मध्ये बनवून ठेवली होती, ती पण घेतली होती. आणि जसा अंडा मसाल्याचा जो होता ना ग्रीन, त्याच मसाल्यामध्ये राईस पण केला होता, तो पण खूप छान झालेला. तर गप्पा मारत असताना त्याचा डान्स चालू होता. खुश होते साहेब, कारण PTMमध्ये सगळं व्यवस्थित झालं होतं. त्याला जसे पाहिजे तसे मार्क्स पडले होते. त्याच्यानंतर माझ्याकडे दीदी येतात, त्यांच्यासोबत मी गप्पा मारल्या, मस्त भाकरवडी खायला दिली त्यांना. मंडे टू फ्रायडे आमचं भेटणं होत नाही, विकेंडलाच होतं. तेव्हा आम्ही दोघी सोबत नक्की चहा घेतो किंवा मग काहीतरी असं खातो. मी कधीही माझ्याकडे जे कामाला आहेत त्यांना कटकट अजिबात करत नाही. मी त्यांना म्हणते की काम प्रॉपर करा, बस. मी काही कटकट नाही करणार की हे असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे. बघा किती सुंदर कट्टा त्यांनी साफ केलाय. तुम्ही लोकांना कटकट नका करू, ते व्यवस्थित काम करतील ह्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि मस्त हा व्ह्यूचा आनंद घेतला मी आणि माझा हा दिवस इथेच संपला. अजून आहे बरंच काही काय,
ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. बट आजचा व्लॉग इथंच एंड करूया आणि मस्त आराम करा. वीकेंड आहे, स्वतःची काळजी घ्या, टाइम मॅनेज करा, म्हणजे तुम्हाला आराम पण करायला भेटेल. बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. सायनिंग ऑफ फ्रॉम बियॉन्ड द ऑफिस. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.